आम्ही आता मुंबईला गेलो होतो. आम्ही मध्ये मुंबईला गेलो होतो. 21व्या का 22व्या मजल्यावर गेलो. ती बिल्डिंग होती 140 मजलीची. वरून जेव्हा त्या गॅलरीतून पाहायला लागलो बस एवढी दिसायची ती जत्रात. माणसं तर एवढं बावल्या दिसायची. मग एवढा विचार केला. मोठं पटांगण होतं. त्या पटांगणामध्ये बस एवढी दिसायची. जत्रामध्ये बाजारामध्ये नाही का ते बस तेवढी माणसं एवढं. त्याच्याकडे पाहून विचार केला म्हणलं लोक देवावर विश्वास ठेवत नाही, एवढ्या मोठ्या बिल्डिंगवर विश्वास ठेवत. खरी गोष्ट आहे का नाही? देवानं जर अशी बिल्डिंग हलवली ना त्याच्या आता ते सूत्र ते. पण लोक त्यांना वाटत नाही ती बिल्डिंग जर पडली तर एवढ्या 140 मजल्यावर बिल्डिंग पडली तर तरी म्हणतो मग सिमेंटमध्ये बांधलेली ती. अरे सिमेंटमध्ये बांधले पण त्याला खालून जर हलवली ना मग केवढा विश्वास तुम्ही डॉक्टरवर ठेवते. त्याच्या नियमाने विश्वास जर देवावर ठेवला ना सुख शांतीची आरोग्याची. परंतु चटकन पटकन आम्हालाही कधी कधी कुरुमुर येते. पण नाही विश्वास 3 दिवस तकलीफ होईल. 4थ्या दिवशी बिना दावगडीची नीट होणार. तर 3 दिवस श्राद्ध विश्वास असणाऱ्या देवी देवतेचं चिंतन करा. 4थ्या दिवशी बिना दावगडीची नीट होणार. आपण चटकन पटकन मात्र डॉक्टरकडे गेलं. डॉक्टरनं कानात घालून तपासलं, सांगितलं एखादा आजार, केलं 2-4 दिवस नाही 7-8 दिवस ॲडमिट. या गोष्टी एखादा डॉक्टर शोधून दाखवा का तुम्हाला कुठलाच आजार नाही माझ्याकडे कशाला सापड. त्याच्या गाडीचा हप्ता थकला की तो देवाला होतो. देवा पेशंट असं एखादं पाठव. एक गेलं डोकं दुखायसाठी त्यांना लावलं कानात घालून गिडत. ते म्हणलं ठोकील वाढली 7-8 दिवस ॲडमिट करा. गेला हप्ता तुम्ही त्याच्या गाडीचा. आणि आपल्या गाडीच्या हप्ते भरता ओढून गेले. त्याच्या वरच्या मध्येच काम चालू ना, कधीच बंद पडणार नाही त्यांचं काम. काम बंद पडायला लागलं, देवाला हात जोडले, देवाने पेशंट पाठवलं. आता त्यांच्या हातात आहे ना तपासायचं इडं का इडं. आजार सांगायचा कुठं आणि मोठा आजार सांगितला तर वरचा मधलं होऊन जाईल. म्हणून आता तेव्हा ते आता दुःख बेटा पाहता इथून पळून गेली. म्हणून मात्र पितर बाधा असे असंख्य अनुभव आहे. तर एखाद्याला असं गुळ खाण्याचे स्वप्न पडतील. गुळ घेऊन चाललो आणि एखाद्या हिसकून घेतला. खीरपोळी खाण्याचे स्वप्न पडते. समजून घ्यायचं की गोड खाण्याची इच्छा झाली, खीरपोळी खाण्याची इच्छा झाली, पितर बाधा म्हणायचं. आणि 2:30 वाजेपासून तर पुढं दुसऱ्या दिवसाचा सूर्यदेव उगीपर्यंत रात्री बेरात्री या कालावधीमध्ये जो त्रास होईल ना तर ती आसुरी शक्तीची बाधा. त्याची लक्षणं सांगून टाकतो तुम्हाला. स्वप्न पडतील. काय स्वप्न पडन? मडके गाडगे, लाकडं, स्मशानभूमी, प्रेत, पाणी, अग्नी, मुंडके केस मोकळे सोडलेले, बस असे स्वप्न पडले. समजायचं ही आसुरी शक्तीची बाधा. मागचा पोट पुढं पुढं द्यायचं नाही, प्रगती होऊ द्यायची नाही, 2 घास सुखात तुम्हाला खाऊ द्यायचे नाही. म्हणून अशा पद्धतीनं मात्र या लक्षणावरून तुम्ही जाणू शकते. आजार कुठलाही असू द्या, तुम्ही रात्रीच्या वेळेस मात्र दुःख पेढा झोपू देत नाही. रात्रीच्या वेळेस दुःख पेढा झोपू देत नाही. दिवसा मात्र तुम्ही झोपते. आता दिवसा झोपल्यावर रात्री का झोपला? आणि सूर्यनारायण असताना जो झोपल ना त्याला दुःख पेढा कधी सोडणार नाही. तुम्हाला जर शारीरिक स्वास्थ्य पाहिजे नसेल, कुठल्याही प्रकारची दोष बाधा मात्र आपल्याला त्रास देऊ नये असं जर वाटत असेल ना,
दिवसा सूर्यनारायण असताना कधी झोपायचं नाही. तुम्ही म्हणा आता रात्रपाळी असलो दिवसा झोपायचं बरेच म्हणा. रात्रपाळी जरी असली ना काय झोपायच्या गोळ्या घ्यायची गरज नाही. काय झोप लागत नाही मग आता झोपायच्या गोळ्या घेऊ तुम्ही. रात्रपाळी झाली दिवसा झोप येईलच ना. अशा आराम खुर्चीवरती मस्त अंग टाकून द्यायचं. काय लागतं ध्यान अवस्था आहे ती. पण आडवं तिडवं झोपलं का मात्र शारीरिक शास्त्र बिघडत. दिवसा तुम्ही रात्रपाळी केली दिवसा असं नुसतं अंग टाकलं लागेल ना. जाणवा घे बाबा असं. म्हणून आता जर समजा दिवसा झोपू दिलं नाही, रात्री 2 घास खाल्ले तर चटकन झोप लागून जाईल. आणि असा प्रेक जर तुम्ही करत राहिले ना झोप बेटा तुम्हाला सोडून देईल. म्हणून मात्र त्याच्या करता या गोष्टी आपल्याकडे हे लक्ष नाही. आता याच्यातून कधी कधी वड पिंपळ उंबर आंबट चिंच रोय बोर बेलाचं झाड काटेरी बाबूल चिकाचे झाडं हे झाडही 150 फुटाच्या अंतरात जर असेल किंवा मात्र ह्या झाडाखालून गोडदोड खाऊन जर आपण गेलो लघवी केली हातपाय धुता एखाद्याच मात्र गोडदोड जेवण केलं आणि या झाडाखालून गेलं तरी 13 ते 14 घंट्याच्या आतमध्ये आपल्याला फटका बसेल. मग कधी कधी अनुभव आहे ना ते. एखादी ताई मात्र लग्न कार्याचं मात्र बुंदी जिलेबीचं काही जेवण करून गेली. लहान बाळाला कडेवर घेऊन आणि अशा झाडा खालून गेली. रात्री 11 वाजता बाळ झोळीतून पडलं. मग आम्हाला सांगितलं बाळ झोळीतून पडलं. पण बाळ झोळीतून पडायला काहीतरी कारण आहे. ती गोष्ट जर आपल्याला शोधायची असेल तर CCTV कॅमेरे जशी घटना झालेली पायासाठी मागे जावं लागतं ना. त्याच्या पद्धतीने ती घटना आपल्याला शोधायची असेल तर दिवसभरात कुठून आलेत ही पाहावं लागणार. निश्चित मात्र त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. परंतु एक विधी मात्र तुम्हाला सांगून टाकतो का पिढा एखादी मात्र कुठून लागली काय ही काही माहीत नाही. एखाद्या बाबा भाऊकडे तुम्ही विचारलं मग त्यांनी सांगितलं बघ तुमच्या बांधाचं गुप्त मसोबा काम. आपलं घर मागं ठेवलं आणि बांधाचं गुप्त मसोबा काढलं आणि मंदिर बांधून टाकलं टकोर बंद. बाबा गेल्या 10 माय गेल्या कबडीचा गुण. हे करण्यापेक्षा ना एक विधी आहे. तुम्ही आम्हाला जे विचारणार आहे ना प्रश्न असेच प्रश्न आहे का कागदावरती लिहून घ्या. काय विचारायचं आहे हे कुठं झालं असन कसं झालं असन तुम्ही आम्हाला जसं विचारणार आहे. शांताराचा देव होता केदाराचा देव होता दक्षिण दिशा होती का उत्तर होती का पूर्व होती या असे प्रश्न तंतोतंत लिहून घ्या. 2 अगरबत्त्या पेटून घ्यायच्या. डाव्या हातानं डावा कान पकडायचा. या 8 दिशांना अगरबत्ती ओळून घ्यायची. वरची आणि खालची 10 दिशांना अगरबत्ती ओळायची. नंतर आपल्या घरातल्या देवस्थानी अगरबत्ती ओळायची आणि एका प्लेटमध्ये तिथं अगरबत्ती लावायची. एक निरंजनी लावायची समोर आणि ही चिठ्ठी मात्र 11 वेळेस आपण 21 वेळेस वाचायची आणि आपणच ऐकायची. सकाळी विधी केला तर 54 मिनिटं जप करायचं. 54 मिनिटं जप पूर्ण होईपर्यंत अगरबत्ती जळती राहिली पाहिजे. आता 54 मिनिटं पूर्ण होईपर्यंत अगरबत्ती जळती राहू शकत नाही. एवढी अगरबत्ती आतापर्यंत अयोध्याच्या मंदिरासाठीच काढली होती. पण ती अगरबत्ती हिजली तर दुसरी अगरबत्ती निरंजनी पेटून घ्यायची बसल्या बसल्यात ओळून घ्यायची लावायची. मग म्हटलं आपल्याला 54 मिनिटं तर नाही पण अगरबत्ती जळते तोपर्यंत जप करायचं. त्यानंतर आपल्याली
चिठ्ठी वाचायची. अगरबत्ती जळीपर्यंत तुम्ही जप केला 54 मिनिटं, तर चिठ्ठी वाचायची आणि आपणच ऐकायची. अशा आवाजात आपण वाचायची, आपणच ऐकायची. 11 वेळेस किंवा 21 वेळेस चिठ्ठी बाजूला ठेवून द्यायची. डोळे बंद करून मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा. मन एकाग्र होऊ शकत. संत ऋषी मुनी हे ते मात्र साधना करत होते. आपल्या शरीरामध्ये आत्म्याचं स्थान आहे दोन्ही पायाच्या अंगठ्यामध्ये. आपल्या शरीरामध्ये आत्म्याचं स्थान आहे दोन्ही हाताच्या अंगठ्यामध्ये आणि नाकाच्या शेंड्यावर. मन एकाग्र करायसाठी पायाच्या अंगठ्यावरती एक चित्त एकाग्र करा मन, नाहीतर आपल्या हाताच्या अंगठ्यावरती, नाहीतर मात्र नाकाच्या शेंड्यावरती दोन्ही डोळ्याची दृष्टी लावायची. जेव्हा मात्र आपलं इथे डोकं दुखायला लागन त्या टायमाला डोळे बंद करून घ्यायचे. मग मात्र आपले डोळे बंद केले, दोन्ही डोळ्याच्या या बाजूनं निळटिंब येते. तुम्हाला पानाड्यासारखा संकेत सांगून टाकतो. पानाडा म्हणतो खाली काळा दगड लागन, एक जरा लागन, एक बेटकी निघन, तिथं लाल माती निघन, तिथंच दोन्ही बाजूला निळे टिंब आले. तुम्ही जास्तीत जास्त वेळ बसून राहिले त्या पाठीच्या मणक्यातून मात्र मुंगेवर चढल्यासारखे होईल. इथं ब्रह्मरंध्र सुईच्या टोकावर छिद्र आहे. इथं मात्र थंडावा वाटण समजायचं का आपली साधना सफल होतो. त्यानंतर जास्तीत जास्त वेळ बसून राहिलं हे दोन्ही टिंब मात्र कपाळपट्टीवरती तिथं आज्ञाचक्र आहे. या कपाळपट्टीवरती तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. फक्त ते बी एवढ्या दिवसात शक्यच नाही, दिवसात शक्यच नाही. जसा कांदेन वांगेन गुरण डोरण कोंबड्यान झोंबड्यान, तर कदाचित मात्र रात्रीच्या वेळेस मात्र तुम्ही हा विधी करू शकते. रात्रीच्या वेळेस असंच करायचं. पण रात्रीच्या वेळेस त्या विभूतीची एक पुडी बांधायची. ही पुडी मात्र आपल्या उशी खाली ठेवायची आणि आपल्या उशीजवळ वही पेन ठेवायचं. आणि ही चिठ्ठी मात्र 11 वेळेस किंवा 21 वेळेस वाचायचं. ज्या उशी खाली पुडी ठेवली ना त्याच उशीवरती डोकं ठेवायचं. त्या उशीवरती डोकं ठेवून झोपायचं. पण ही चिठ्ठी 11 किंवा 21 वेळेस अशी वाचायची, आपणच ऐकायची. आणि चिठ्ठी ठेवून द्यायची आणि त्या उशी खाली पुडी ठेवली त्या उशीवर डोकं ठेवून झोपायचं. पहाटे 3 नंतर तुम्हाला स्वप्न पडेल. स्वप्न पडेल म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. उठल्यानंतर लगेच वही पेनना त्या चिठ्ठीवर वहीवरती लिहून टाक. तर सकाळी तुम्ही म्हणले मग आता साखर झोपे, थंडी वाजू राहिली, पाय गोदडी गेली, मग आता होतो उडून धुतो गोदडी. जे स्वप्न पडलं ते बी जाईल. विधी करायचं तर या पद्धती म्हणजे काय कोणाला विचारायचं गरज नाही. यालाच म्हणते तुझा आहे तुझं कशी परी तू लागत तशी आपलं आपल्याजवळ. म्हणून या पद्धतीनं मात्र शारीरिक स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये या 3 प्रकारच्या बाधा आहेत. आणि त्या 3 प्रकारच्या बाधा अशा अशा पद्धतीनं मात्र आपल्याला कळून येईल. त्याचा विधी पण मात्र तुम्हाला सांगितला. मला जेव्हा स्वप्न पडतील दृष्टांत होतील त्या टायमाला तुम्ही आम्हाला सांगितलं, त्याच्यावरती विधी मार्ग सांगू. तर ह्या संकल्प माहिती पत्रकातले मेन टप्पे का आपण संहार प्रदोष करत राहतो, पण याच्यातली माहिती नाही. एकाने सांगितलं पहिली प्रदक्षिणा मारली की पहिली वळ, दुसरी प्रदक्षिणा मारली की दुसरी वळ खालची, आणि तिसरी प्रदक्षिणा मारली खालची तिसरी वळ. ते सांगायची म्हणजे असे प्रदक्षिणा 7 मारल्या तर त्या 7 वळी सांगायच्या, असं नाही. तर पहिल्या प्रदक्षिणात मात्र पूर्ण टप्पे
आणि 6व्या टप्प्यातली आपण बनवलेली चिठ्ठी, वरचे 5 मुद्दे आम्हाला बनवता आले, तो 6वा मुद्दा बनवता आला नसता का आम्हाला? तो काय एवढा अवघड होता का? पण कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय. म्हणून अशा पद्धतीनं मात्र पहिल्या सुरुवातीला आपल्या घरातल्या जागेतली दोषबाधा जाऊ, आपल्या घरातल्या जागेतली दोषबाधा नष्ट हो, दूर हो. मग घरामध्ये दोषबाधा येते कुठून? हे मी नाही, आम्ही प्रत्येक वेळेस सांगत असतो, साखर पडली का मुंग्या तिथं येणार, पण मुंग्या येऊ नये म्हणून आपण साखर पटकन उचलून घेणार. तशाच पद्धतीनं घाण केरकचरा खरकट पडलं का माशा तिथं येणार. तशा पद्धतीनं मात्र घरातली व्यवस्था जर शास्त्र पद्धतीनं असेल तर साखरीपाशी जसं मुंग्या येतात ना, तशा पद्धतीनं मात्र देवाची शक्ती तुम्हाला शोधत शोधत तुमच्या घरातील शास्त्र पद्धतीनं घरातली. तर शास्त्राच्या विरुद्ध जर घरातली व्यवस्था असली, जसे घाणीपाशी माशा आपाप येतात, तसं मात्र आसुरी शक्ती शास्त्राच्या विरुद्ध तुमच्या घरातली व्यवस्था असली, आसुरी शक्तीला पण आमंत्रण द्यायची गरज नाही. आसुरी शक्ती तुम्हाला शोधत शोधत तुमच्या घरातली मग तुटून जाईन, फुटून जाईन, मोटर जळीन, जळण गाडी बिघडून जाईन, थंडी येईन, ताप येईन, डोकं दुखन, साखर वाढन, भांडणं होतील. या सगळ्या गोष्टी मात्र आपोआप तुमच्या घरात येतील. म्हणून मात्र घरातली व्यवस्था ईशान्य कोपऱ्याकडं मात्र 1.25 फुटाचं अंतर सोडून आपल्या घरातलं देवस्थान पाहिजे. आणि देवस्थानाच्या दोन्ही बाजू खंडोबा बिंडोबा सांगितला, अन्नपूर्णा सांगितली, दगडादेव सांगितला, महादेवची पिंड जे जे. पण एक आहे का देवाची देवपूजा कोण करतं? मग आमचे आजोबाच करते का आमची देवाची देवपूजा? आणि आजीला घडून बसेल देवस्थानी, आणि आजोबा देवाची पूजा करते ना आजीला चोळून म्हणून आंघोळ घालते. असं जर झालं उलट सुलट तर का आला तुम्हाला पुढे येऊ देईन? त्यांचे देव बदलवले तेव्हा मात्र त्यांचा मागचा पाऊल पुढे पडायला लागला. असं उलट सुलट आपण करतो म्हणून मात्र अनुभव येत नाही. गज श्राद्ध आहे आपलीवाली. म्हणून मात्र घरामध्ये देव पाहिजे. गणपती बाप्पा, महादेवाची पिंड, लगडादेव रंगनाथ, अन्नपूर्णा माता आपली कुळदेवता, तुळजाभवानी माता, कुळपुरुष आपल्या 7व्या दादांचे वडील 8वे दादा, आणि खंडोबा. या 7 देवता आपल्या घरात पाहिजे. खंडोबाला कपड्यात गुंडवून ठेवले. म्हणून अशा पद्धतीनं आपल्या घरातलं देवस्थान तो घरामध्ये जागेतलं. अग्नी कोपऱ्याकडं 1.25 फुटाचं अंतर सोडून आपला स्वयंपाक स्थान पाहिजे. स्वयंपाक स्थानापासून 2-2.5 फुटाच्या अंतरात आपलं पाण्याचं बेसिंग पाहिजे. स्वयंपाक करता करता जर समजा तुमच्याकडून तांब्याभर पाणी शिल्लक राहून गेलं, तुम्ही दिवसभर बाहेर गेले, दिवसभर बाहेर फिरून जर संध्याकाळी घरी आले तर तुमचे कडकाडुकी भांडणं होणार. किचन वाट्यावरती पाण्याचा तांब्या राहिला तरी भरेल. सहज होतं या गोष्टी. म्हणून मात्र पाण्याचा नागणीचा 36 आकडा. मग इकडंही तिथं सांगितलं आपण, घरातल्या जागेतली द्वेषबाधा नष्ट हो, दूर. त्यानंतर दुसरा टप्पा आहे का कळत नकळत आपल्याकडून एखादी वस्तू ओलांडण्यात आली, एखादी वस्तूवरती पाय पडला असेल, ती द्वेषबाधा दूर हो. मग आता इथंही तो टप्पा पुढे चालतो. पूर्ण अंगात चमका निघत असेल तेवढं चालतं तो टप्पा. पण तुम्हाला डाव्या किंवा उजव्या बाजून जर तकलीफ होत असेल तर डाव्या किंवा उजव्याच बाजून उल्लेख करा. तुम्ही दुसऱ्यासाठी जर नारळ ठेवत असेल ना, एखादा दवाखान्यात ॲडमिट आहे, एखादा राग भरून गेला, एखादा देवाकडे येतच नाही, त्याच्यासाठी मात्र टिंब जागेवरती त्याचं नाव घेऊन नारळ ठेवा. आणि डाव्या किंवा उजव्या बाजूनं तकलीफ होते ना, डाव्या किंवा उजव्याच बाजूचा उल्लेख करा. डाव्या बाजूचा डोळा दुखत असेल, डोकं दुखत असेल, पोट दुखत असेल, डाव्या बाजूचं कंबर दुखत असेल, गुडघा दुखत असेल, पाय दुखत असेल, कान दुखत असेल तर डाव्याच बाजूचा उल्लेख करा. आणि उजव्या बाजूचा तर उजव्याच बाजूचा उल्लेख करा. तिसरा टप्पा आहे कळत नकळत आपल्याकडून एखादी वस्तू खाल्ल्या पिल्यात आली असेल ती दोषबाधा दूर.
आता कुठं खाल्ल्या पिल्या त्याला सण विटळं चढळचं सुतकाचं सातकाचं किंवा आपले सगळेच विश्वासू असं नाही. म्हणून मात्र तिथं तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्यांच्यासाठी आपण करतोय, एखाद्यावर काही खाल्ल्या पिल्या दिलं म्हणून मात्र त्याची देवाकडे याची इच्छा होत नाही, त्याच्यासाठी नारळ ठेवताना टिंब जागेवरती त्याचं नाव घ्या. एखाद्या दवाखान्यात ॲडमिट आहे, त्याला बरं वाटतं बा त्याच्याकरता नारळ ठेवत असेल तर टिंब जागेवरती त्याचं नाव घ्या. एखादा राग भरून गेला असेल भांडणं बिंडणं करून, तर त्या ठिकाणी मात्र टिंब जागेवरती त्याचं नाव घ्या. या पद्धतीनं. आणि चौथा टप्पा आहे आपल्या घराच्या परिसरामध्ये 8ही दिशेकडून 150 फुटाच्या अंतरात वड, पिंपळ, उंबर, आंबट चिंच, रोय, बोर, बेलाचं झाड आणि काटेरी बावळ आणि चिकटचे झाडं, जिथे तर पपई पण, हे झाडं 150 फुटाच्या अंतरात आपल्या घराच्या परिसरात जर असले, तुमच्या शत्रूला, तुमच्या दुश्मनाला तुमच्या घरी येण्याची गरज नाही. झाडाच्या साह्याने मात्र दुःख पिढा लावता येते. म्हणून मात्र त्याच्याकरता आपल्या हद्दीत असलं तर मात्र काढणं योग्य. या झाडांमध्ये दैविक शक्ती आहे. पूजापाठ मात्र करतो आपण, पण काही वेळेस मात्र आपल्यात घरगुती मात्र 4 दिवसाच्या अडचणीत माता भगिनी या झाडा काढून गेल्या, कळत नकळत मात्र त्या झाडाला पाणी टाकण्यात आलं तरीपर्यंत दोष बाधा लागते. म्हणून मात्र हे झाडं माघ महिन्यात किंवा भाद्रपद महिन्यात मात्र काढता येते पूजा बिजा करून. आता बेलाचे झाड तर सगळेच लावतात. बेलाचे झाड हां सगळेच लावतात. ते सगळे लावते, पण त्यांना माहिती नाही ना याचा अर्थ. देवाची देवपूजा करायला चांगलं आहे. आपण आजही मात्र देवस्थान करायचं जवळ बांधतो करतो आपण, पण देव जवळ असला म्हणजे चांगलं राहील. पण कोण दिवस येईल कसा हे नाही सांगता येत. हां आज मात्र आनंदाचा क्षण एक तिकडं पाहण्याचा दृष्टिकोन मात्र वेगळा आहे, आणि दुःखाचा क्षण येईल त्या टायमाला तिकडं पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आज आपण समजा आपलं चांगलं होतंय, गाडी घेतली, घर बांधलं, शेती बाडी चांगल्या पद्धतीने बागायती झाली, पाणी आहे, सगळं आहे, असं जर म्हणलं तर तुमच्या घराच्या परिसरात वड, पिंपळ, उंबर, आंबट, चिंच, रोय, बोर, बेलाचं झाड, काटेरी बाबळ, चिकटचे झाड, अशी जर झाडं असली तर या झाडाच्या साह्याने पण तुमचा पाय मागं ओढू शकते. उदाहरण सांगतो तुम्हाला. जसं एखादा वड साहित्य पौर्णिमाला वडाच्या झाडाला धागा गुंडवतो, तसाच कच्चा धागाचा बंडल मात्र आम्ही विधी करून देतो. मग आता हा विधी करून दिलेला बंडल तुम्हाला जर 9 वाजता थंडी ताप येत असेल, डोकं दुखत असेल, 9 वाजता त्रास होत असेल, 8:30 वाजता तुम्ही रुईच्या झाडापाशी गेली, बाकीचे सगळे झाडं त्याच स्थितीचे, रुईच्या झाडापाशी गेले आणि रुईच्या झाडाला असा धागा गुंडाळला. धागा गुंडाळताना फक्त म्हणले, ते काही मंत्रबिंत्र नाही, ते धागा गुंडाळताना फक्त म्हणले बा थंडी ताप येतो, डोकं दुखतं, पोट दुखतं, साखर वाढती, काय त्रास होतो तो त्रासाबद्दल सांगायचं आणि म्हणायचं माझ्याकडे येणारं पाहुणं तू सांभाळून घे. धागा गुंडाळायचं आणि तोंडाला तोंडे मिळून द्यायचं, दर्शन करायचं आणि प्रदक्षिणा मारायचे, त्या दिवसापासून तुम्हाला त्रास होणार नाही. जर असंच मात्र जर त्या रोईच्या झाडाजवळ म्हणा एखाद्या झाडाजवळ गेलं आणि त्या रोईच्या झाडाला धागा गुंडाळा आणि म्हटलं बरं रामराव पाटलाचं वाटोळं होऊन जाईल, होईल ना. आणि जर झाडाच्या मुळ्या खोदल्या आणि मुळीला धागा गुंडाळून म्हटलं बा गोविंदराव पाटलाचं मुळा सकट वाटोळं होईल, माती उचलून दिली, होईल ना. हे ना एखादं हे दुष्य करा ना तसं. हा धागा गुंडाळताना माता भगिनीने विषम संख्येत 3, 5, 7, 9, 11 आणि भाऊदादांनी सम संख्येमध्ये 2, 4, 6, 8, 10, 12 अशा पद्धतीने. म्हणून मात्र त्याच्याकरता आपल्या हद्दीत जर असले तर काढ नाही होती, दुसऱ्या ठिकाणी लावलं तर चालेल. हे त्याच्यात देवाची शक्ती आहे ना. आम्ही सांगतो ना, पूजा केली, बेलाचे पानं खाली तर डायबिटीजचं आजार कमी होतो, या पद्धतीने सगळं. पण जर समजा या झाडाच्या साह्याने जर समजा आपल्या पाठींपेडा लावत असले तर, म्हणून 4था टप्पा. आणि 5वा टप्पा आहे का आपल्या घर परिवारामध्ये एकमेकांच्या एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा आहे आपल्या घर परिवारामध्ये. आता इथूनच कधी कधी कोणाला चांगलं सण होत नाही. घरामध्ये वादविवाद जे होते, भांडणं जे होते ना, त्याला कारणीभूत मात्र कारभारी व्यक्ती नाही. काय सांगितलं मी का बा गाडीला किती टायर आहे राहू द्या,
किती टायर राहू द्या पण स्टिअरिंग एक राहते. तशाच पद्धतीनं मात्र तर म्हणून सगळे टायर बरोबर चालते. स्टिअरिंग एक म्हणून 50 माणसांचा परिवार राहू द्या, 100 माणसाचा परिवार राहू द्या, पण कारभारी व्यक्ती एक राहतो. म्हणून सगळा परिवार मात्र त्याच्या पाठीमागे चालतो. तर इथं मात्र जर समजा उदाहरण असं सांगणार तुम्हाला, एखाद्याच मात्र कारभारी व्यक्ती 4 चौघांमध्ये बसला, हरिओम बोला, कारभारी व्यक्ती 4 चौघांमध्ये बसला. 4 चौघांमध्ये बसल्यानंतर कारभारी व्यक्ती 4 चौघात म्हणतो का याच्यावरती 3रा 4था मजला बांधायचा, 14, 15, 16 टायरची गाडी घ्यायची, या कडाला विहीर खोदून त्या कडाला पाईपलाईन न्यायची. विचार करा, त्यामध्ये परिस्थिती नाजूक होती, सायकल नव्हती, 4 व्हील गाडी घेतली. आणि आता आपण 4 चौघांमध्ये म्हणतो का 14, 15, 16 टायरची गाडी घ्यायची. राहायला घर नव्हतं, झोपडीची माडी झाली ना आपण म्हणून राहिलो आता का त्याच्यावरती 3रा 4था मजला बांधायचा. जमीन जमला एवढा मात्र बागेती नव्हता, तरीपर्यंत परिस्थिती झाली चांगली म्हणून मात्र आपण म्हणतो या कडाला विहीर खोदून त्या कडाला पाईपलाईन. पण 4 चौघांमध्ये आशीर्वाद देणारे सगळे नाही ना. त्याच्यातले काय काय मशीन बा 14, 15, 16 टायरची गाडी घ्यायला लागला, याच्यावर 3रा 4था मजलाही करायला लागला, इकडं विहीर खोदून तिकडं पाईपलाईनही करायला लागला. बस याला काही गाभाड सापडलं काय का. पण आशीर्वाद देणारे नाही ना. मग एखादा व्यक्ती मात्र बाबा भावाकडून टाणाटोणा करून काहीतरी मात्र प्रसाद घेऊन ये, मग याच्याकडून त्याच्याकडे त्याच्याकडून त्याच्याकडे त्याच्याकडून त्याच्याकडून आला कारभारी व्यक्ती का. आता कारभारी व्यक्ती पहिलाच वैतकून जाईल, त्याला थंडी तापायला त्यानंच पाहायचं, त्याचं डोकं दुखलं त्यानंच पाहायचं, त्याची साखर वाढली त्यानंच पाहायचं. आणि मग लहान मुलं अभ्यास करत नाही. मग जेव्हा मात्र त्या कारभारी व्यक्ती का प्रसाद आला तर तो प्रसाद म्हणून घेतला, पण कारभारी व्यक्तीला माहीत नाही काशीचा का वाराणसीचा आहे म्हणून. मग त्याने काय सांगितलं, हे भाऊ तू थंडी ताप जाईल घ्या, तुझं डोकं बरं होईल घे, तुझी साखर कमी होईल घे, तुझे गुडघे बरे होऊन घे, तू पाईट बरं होऊन घे, तुझं पोट बरं होऊन घे. सगळ्याला वाटून गेला. लहान मुलांना सांगितलं हे बी अभ्यास करत नाही घेऊ. आणि मग म्हटलं महाकोट कधी कधी डोकं दुखतं, आपल्या तोंडात टाकून घेतो. आता तो प्रसाद नव्हता, साखर डोळे झाकून खाली तरी गोडच लागणार आणि डोळे उघडे ठेवून खाली तरी गोडच लागणार. मग प्रसाद नव्हता, पण त्याचा प्रसादाचा प्रभाव ते दाखवून दाखवलाच ना. कारभारी व्यक्ती काम सांगायला लागला तेव्हा ते आम्हालाच काम सांगतो ना, हा कारभारवाणी फिरवतो, हे काही काम करी ना. मग आता काय कारभारी व्यक्ती अवधरी मग असं बसून राहिलं होईल का. आता 14, 15, 16 टायरची गाडी बसून राहिली होईल का 3रा 4था मजला बसून राहिली होईल का. इकडे विहीर तिकडे पाईपलाईन. लहान मुलांना मला अभ्यास करा ते म्हणतं करीन तर करीन घरी बसत. आता नाही, याच्या अगोदर नाही म्हणलं, आता कसं म्हणलं, ते प्रसादाचा प्रभाव. हे काही काम करीना, मुलंही अभ्यास करीना. मग कारभारी व्यक्तीच म्हणला आता त्याच्यात काय मजा राहिली नाही. आता जस्ट त्याचं वायली निघून जा, 2 घास